फक्त एक तास शिल्लक राहिलाय मतमोजणीसाठी आणि अवघ्या तासात दीड तासामध्ये आपल्या हाती पहिला कल असणार आहे। राज्यामध्ये सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून कोण एक पाऊल पुढे जाणार आहे हे अवघ्या एका तासानंतर स्पष्ट होऊ शकेल। महायुती की महाविकास आघाडी, कुणाला मिळणार पसंती याचा फैसला, याचा निर्णय आज महाराष्ट्रातली जनता करणार आहे। आणि काउंटडाऊन सुरू झालेला आहे। प्रत्येक मिनिट सुद्धा आज त्या सगळ्या उमेदवारांसाठी, कार्यकर्त्यांसाठी तासासारखा वाटत असेल। कधी एकदा ही मतमोजणी सुरू होतीये आणि कळतंय की काय होतं या निवडणुकीमध्ये। या सगळ्याबद्दल नवीन पाहुणे आपल्या सोबत जोडले गेलेले ज्ञानदा अमोल मिटकरी आलेत आपल्या सोबत। आणि अमोल मिटकरींच्या कडे जाण्याआधी आपला हा भव्य स्टुडिओ सज्ज आहे। जितकी महानिवडणूक तितकं मोठं कव्हरेज न्यूज 18 लोकमतचं आणि तितकाच हा भव्य दिव्य स्टुडिओ। या स्टुडिओमधनं हे सगळं एक्सपर्ट पॅनल आपल्या सोबत असणार आहे आणि 8 वाजल्यापासून एक टॅली सुद्धा तुम्हाला सर्वांना स्क्रीनवरती अर्थातच दिसणार आहे आणि त्या टॅलीनुसार आकडे जसजसे पुढे सरकतील तुम्हाला महाराष्ट्राचे आकडे आणि प्रत्येक मतदारसंघाचे आकडे, प्रत्येक पक्षाचे आकडे काय आहेत त्याचा सुद्धा अंदाज लावणं आणि तो निकाल पाहणं सर्वात जलद, सर्वात वेगवान, सर्वात अचूक न्यूज 18 मला वाटते की लोकांना परिवर्तन पाहिजे मुंबादेवीमध्ये आणि नक्कीच 15 वर्ष झाले एकच आमदार, प्रगती नाही आणि लोकांना पाहिजे प्रगती। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेचा लाडकी बहीण योजना आणि एक लाडकी बहीणला पाठिंबा दिलं त्याबद्दल धन्यवाद। आणि मला वाटते की गणपती बाप्पा आणि मा मुंबादेवी ठरवणार की प्रगती आणि फक्त प्रगतीच्या राजकारण। प्रचारामध्ये मुंबादेवीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लोकांचा पाहायला मिळाला होता। आता निकालात तो प्रतिसाद दिसेल का, तुम्हाला काय वाटतंय? 100% लोकांचा पाठिंबा आहे, महिलांचा पाठिंबा आहे, युवाचा पाठिंबा आहे आणि आमच्या क्षेत्रामध्ये काहीच क्लस्टर रिडेव्हलपमेंट नाही, स्कूलची समस्या, अस्पतालची समस्या, लायब्ररीची समस्या, तर नक्कीच आम्हाला पाहिजे की परिवर्तन तिथे येईल। सिद्धिविनायकासमोर काय साकडं घातलं? गणपती बाप्पांना हेच विनंती की महाराष्ट्र एक विकसित महाराष्ट्र आणि पुढे जाऊन महायुतीच्या नेतृत्वामध्येच सरकार इकडे महाराष्ट्रामध्ये। I think that too many changes required. 15 years you had an MLA but no development at all. Cluster redevelopment and housing is the biggest issue for people in Mumbadevi. If you look at women, what do women want? They want safety, security. There are no hospitals, there are no schools. Unfortunately, open spaces is a distant dream. So I think the entire blueprint needs to be chalked out with a proper development plan to make it into a model constituency, because unfortunately today it's probably the most backward constituency in Maharashtra. How did you reach the voters there, since demography plays a very significant role and Amin Patel? You know, I have never played divisive politics. I've tried to take everyone along in every sense. But having said that, there are certain parties that only appease vote banks and play pseudo